श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. पुंडलिकवरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापती महादेव की जय. श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. दशरथ महाराज हे इंद्राच्या मदतीसाठी गेले आणि सर्व दैत्यांचा पराभव करून इंद्राला विजय प्राप्त करून दिला. अयोध्येमध्ये परतलेले आहेत. अयोध्येमध्ये दशरथ राजाचं अतिशय उत्साहामध्ये स्वागत केलं. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये अवताराला येणार आहेत आणि त्याच्यामुळं अयोध्या ही सगळे आनंदित झालेली आहे. भरपूर असा पाऊस पडलेला आहे. झाडं फळांनी गजबजून गेलेली आहेत. फुलांचा सुगंध येऊ लागलेला आहे. घरोघरी अग्निहोत्र होऊ लागलेला आहे. ब्राह्मण हे यज्ञ करू लागलेले आहेत. धनधान्य भरपूर पिकलं गेलेलं आहे. कुणालाही दुःख नाही. घरोघरी वेदाध्ययन, हरिकीर्तन, हरिभक्ती होऊ लागलेली आहे. या भूतळावरती अयोध्येमध्ये वैकुंठीचा मालक, वैकुंठीचं वैभव दिसू लागलेलं आहे. प्रभू रामचंद्र येणार आहेत आणि म्हणून वैकुंठीचं सगळं वैभव पुढं पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळं अयोध्येची अपूर्व अशी शोभा दिसू लागलेली आहे. दशरथ महाराज सिंहासनावरती बसलेले आहेत. अतिशय आल्हाद आहे, अतिशय आनंद आहे. या त्रिभुवनामध्ये मावणार नाही एवढा आनंद दशरथ राजाच्या मनामध्ये आहे. त्याच वेळेला स्वर्गातल्या देवांगणा आल्या. दशरथ महाराजांना त्यांनी नमन केलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत, इंद्रानं, देवांचा राजा इंद्र, त्या इंद्रानं आम्हाला तुमच्याकडं पाठवलेलं आहे. आमच्यासाठी काय आज्ञा आहे, काय कर्तव्य करावं, कोणत्या कार्यासाठी आम्हाला बोलावलेलं आहे. त्यावेळेला दशरथ महाराज म्हणू लागलेले आहेत की हे अप्सरा हो, तुम्ही काय करावं तर वनामध्ये जावं आणि ऋषिशृंग ऋषी जे आहेत त्या ऋषींना फसवून, नादी लावून, भुलवून घेऊन यावं. पण हे त्याच्या वडिलांना, विभांडक ऋषींना अजिबात कळता कामा नये. हे तुम्ही अचूक असं कार्य साधावं. विभांडक ऋषी अनुष्ठानाला गेल्यानंतर एकटे शृंग ऋषी गुंफेमध्ये असतील. त्यावेळेला तुम्ही तिथं जावं आणि त्याला भुलवावं. विभांडक ऋषी हे अनुष्ठानाला गेलेले आहेत. ही संधी त्या रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा त्या अप्सरांनी गाठलेली आहे आणि एकटे शृंगी ऋषी त्या गुंफेमध्ये असताना त्या अतिशय सुंदर स्त्रिया अप्सरा त्या पर्णकुटीच्या जवळ गेलेले आहेत. आपले हावभाव दाखवू लागले. शृंग ऋषींनी त्यांना पाहिल्यानंतर झोपडीच्या बाहेर आलेले आहेत. मग त्या काय करू लागल्या, हरणीसारखा चंचल भाव दाखवू लागलेले आहेत. उड्या मारू लागलेले आहेत, नाचू लागलेले आहेत, पाठीमागं वळून बघू लागलेले आहेत आणि पुढं पळू लागलेले आहेत. अशी सगळी अवस्था पाहिली गेलेली आहे. आणि मग दुरून काहीही बोलत नाहीत. बोलण्याची गोष्ट सगळी संपली गेलेली आहे, तिथंच ठेवलेली आहे आणि हरणासारख्या चंचल स्वभावानं पळू लागलेले आहेत. हे विभंडकानं पाहिलेलं आहे. विभंडक ऋषींच्या मुलानं शृंगी ऋषींनी पाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हावभाव करत असताना, चंचलपणा दाखवत असताना विभांडक ऋषींची येण्याची वेळ झालेली आहे हे त्या अप्सरांनी जाणलं आणि त्याच वेळेला तात्काळ पळ काढला गेलेला आहे. सगळ्या त्या अप्सरा निघून गेल्या.
शृंग ऋषी अतिशय विकळ झालेले आहेत. आणि मग आपल्या वडिलाची सेवा करत असताना विभांडक ऋषी परत आल्यानंतर त्यांची सेवा करत असताना मनामध्ये ऋषी विवळ होऊ लागलेले आहेत. म्हणू लागले, हे पिताश्री, माझं मन आज खिन्न आहे. तेव्हा विभांडक ऋषी विचारू लागलेले आहेत की हे बाळा, तुझं मन आज का खिन्न झालेलं आहे, तुझं तोंड का सुकलेलं आहे. त्यावेळेला शृंगी ऋषी सांगू लागले, आज आपल्या या वनामध्ये साधू आले होते, तापसी आले होते आणि तुमची भेट घ्यावी म्हणून आले, पण मात्र तुमची भेट झाली नाही. त्यांच्या जटाची मवाळी काय सांगावी, काय चकाकीत अशा त्यांच्या डोकीच्या जटा होत्या. मनोहर सोज्वळ असं त्यांचं शरीर होतं. आणि मला पाहून त्या तात्काळ ते ऋषी पळून गेले, अदृश्य झाले. मी त्या ऋषींचं दर्शन घेतलं नाही. विनाकारणच ते ऋषी पळून गेले. मला क्षणाक्षणाला त्यांची आठवण होऊ लागलेली आहे आणि त्यांच्यामुळंच मी उद्विग्न आहे. आणि म्हणून त्या जीवाला हुरहुर वाटू लागलेली आहे. केव्हा मी त्यांची भेट घेईन, कधी ते ऋषी मला भेटतील असं वाटू लागलं. आश्रमामध्ये अतिथी आलेले होते, पण अतिशय प्रीतीनं मी त्यांची पूजा करावी म्हटलं, पण ते घडलं नाही. ऋषी निघून गेले. मी आपण ऋषीवर्या कुठून आलात असं विचारलं नाही. मी त्यांची पूजा केली नाही आणि मला विनमुख होऊन ते ऋषी निघून गेले. मी त्यांना नमन केलं नाही. मी त्यांच्याशी गोड असं मृदू भाषण केलं नाही. देह लोभानं मी ठकलो गेलो आणि ते ऋषी मला विनमुख झाले. त्यांच्या आणि माझी जरी भेट झाली तरी मी त्यांच्याकडं ही गुह्य गोष्ट विचारीन. हृदयामध्ये माझ्या अतिशय आवड निर्माण झालेली आहे. अशी तळमळ 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 शृंग ऋषी करू लागलेले आहेत. दुसरा दिवस उजाडला गेलेला आहे. विभांडक ऋषी अनुष्ठानशील होते आणि मग तत्काळ स्नान करण्यासाठी निघून गेले. विभांडक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी हे एकटे पर्णकुटीमध्ये आहेत. हे अप्सरांनी पाहिलेलं आहे, ती संधी साधलेली आहे आणि त्यांना दृष्टीनं पाहून आणि मग त्या संधीमध्ये त्या पर्णकुटीच्या जवळ आलेले आहेत. धैर्य धरून एका ठिकाणी उभ्या राहिल्या. हरणासारखा चंचल स्वभाव दाखवू लागलेले आहेत. पुढं पळू लागलेले आहेत, मागं बघू लागलेले आहेत. थांबून आणि हावभाव दाखवू लागलेले आहेत. फडफड असा आवाज करू लागल्या. लगेच विणा काढलेला आहे आणि विणा वाजवू लागलेले आहेत. त्याचा नाद श्रवण झाल्याबरोबर शृंग ऋषी हे मोहित झाले. अंतकरणामध्ये जाण्या येण्याची सर्व शक्ती विसरली गेली. जसं फास पारद्याचं गायन ऐकल्यानंतर हरिण भुलला जातो आणि फाशामध्ये पडतो, तशी अवस्था, तशी दशा शृंग ऋषींची झाली. कानाला तो आवाज गोड वाटू लागलेला आहे आणि मग मान उंचावून त्या सर्व स्त्रियांना पाहू लागलेले आहेत. त्यांच्या गळ्याला मिठी घालू लागले. मृगाचा स्वभाव हा काय असतो? हरणाचा स्वभाव असतो की ते नादाधीन होतं. ज्या ज्या वेळेला गायन ऐकतं त्या वेळेला ते नाचू लागतं. आणि मग म्हणू लागलेलं आहे, तुमचं वस्तीस्थान कोणतं आहे ऋषीवर्या? कोण्या अर्थानं तुमचं इथं आगमन झालं आणि तुमच्या हृदयावरती हे अतिशय तीक्ष्ण असे गंड का दिसत आहेत? त्यावेळेला त्या अप्सरा, त्या स्त्रिया
शृंग ऋषींना म्हणू लागलेले आहेत की हे ऋषीवर्या, तुमच्या डोक्यावरती तीक्ष्ण असे शिंग आहेत. हरणीचा मुलगा, तुमच्या डोक्यावरती तीव्र शिंग आहेत म्हणून तुम्हाला शृंग ऋषी असं नाव आहे. आमच्या हृदयावरती तीक्ष्ण असे गंड आहेत म्हणून आम्हाला गंड ऋषी असं म्हणतात. आमचं जे विलास भोगण्याचं स्थान आहे तिथला आनंद तुम्ही घ्या. आणि म्हणून त्या शृंग ऋषींच्या जवळ जाऊ लागलेले आहेत. शृंग ऋषीचं चुंबन घेऊ लागल्या आणि म्हणू लागल्या की आमचं सर्व अंग हे सिद्धानुष्ठान आहे आणि म्हणून आमच्या हृदयावरती गंड आहेत. त्याला जर तुम्ही स्पर्श केला तर तुम्हाला सुखासमाधानाची प्राप्ती होईल. म्हणून शृंग ऋषींना आलिंगन देऊ लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आमच्या वनातला हा लाडू बघा म्हणून साखरेचे लाडू त्यांना खायला देऊ लागलेले आहेत. वनामध्ये वनाची फळं आहेत. या वनामध्ये अशी वनफळं नाहीत आणि म्हणून ते साखरेचे लाडू खाऊ घालू लागलेले आहेत. हा रस आमच्या वनामध्ये आहे, तुमच्या वनामध्ये ही गोडी नाही. तुमच्या वनामध्ये मात्र हे दुर्मिळ आहे. आमची समाधी स्थिती कशी आहे, आम्ही रती सुखामध्ये गुंग करून टाकतो, रती आसनावरती बसवतो, रतीचा आनंद भोगवतो आणि म्हणून सर्व आमच्या अनुकूल आहे. हे शृंग ऋषींनी ऐकलं आणि मग आश्रम स्थिती विसरून गेले, आपली गती विसरून गेले. आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे विसरून गेले. स्नान संध्या करण्याचं विसरून गेले, अनुष्ठान करण्याचं विसरून गेले, जप करण्याचं विसरून गेले. गमनागमन स्थिती सगळी विसरलेली आहे. स्थिती गती विसरली, प्राप्ती अप्राप्ती काय आहे विसरलेले आहेत. शृंग ऋषी पितृभक्ती विसरून गेले आणि त्या ज्या अप्सरा होत्या त्या अप्सरांना वश झाले. निज अवस्था विसरले, स्वतःचा स्वार्थ कशामध्ये आहे ते विसरून गेले. स्वतःच्या वडिलाला विभांडक ऋषींना विसरून गेले. असा शृंग ऋषींना त्या स्त्रियांनी वश केलं. शृंग ऋषी वेद अध्ययन विसरून गेले, शास्त्र पठण विसरून गेले, मी तू कोण आहे हे विसरून गेले. त्या अप्सरांच्या त्या स्त्रियांच्या अधीन झाले. नाथ बाबा सांगतायत, एका क्षणामध्ये स्त्रियांची संगती झाल्यानंतर वनवासी असलेले शृंग ऋषी हे वश झाले. आणि मग जे नित्य स्त्रियांच्या सेवेमध्ये आहेत त्यांची गती काय होईल, त्यांची सुटका होईल का? स्त्रियांनी वनवासी शृंग ऋषींना वश केले आणि मग आपला दास करून, चाकर करून, किंकर करून ग्रामवासी केलं, गावामध्ये आणलं गेलेलं आहे. आणि स्त्रीच्या जवळ सर्वनाश आहे आणि घात होणारा तोच सुद्धा स्त्रीच्या संगतीनं आहे. स्त्रियाचं दर्शन, स्पर्शन, स्त्रियांचं भाषण, स्त्रीची आठवण हे सगळं अपभ्रंश करणारं आहे. स्त्रीची संगत नको, स्त्रीच्या बरोबर एकांतामध्ये गोष्टी नको. आणि म्हणून स्त्रीच्या जवळ अपघात होणार आहे. म्हणून पुरुषानं सावध असावं. एवम स्त्रियांची संगती शृंग ऋषींना झालेली आहे आणि म्हणून शृंगी ऋषी त्या अप्सरांना भुलले गेले. आणि मग त्या अप्सरांनी शृंगी ऋषींना अयोध्या नगरीमध्ये आणलेलं आहे.
शृंग ऋषींना अयोध्या नगरीमध्ये आणलेलं आहे. हे दशरथ महाराजांनी पाहिलं. दशरथ महाराजांना अतिशय आनंद झालेला आहे. सर्व अयोध्या नगरी सजवलेली आहे. गुड्या तोरणं बांधलेली आहेत. मखरं, तिळे, माळा, वस्त्र, भूषण सगळ्यांनी परिधान केलेले आहेत. गायी बैलांना सजवलं गेलेलं आहे. आणि मग हा सगळा सोहळा चालू झाला. ऋषी सज्जनांना बोलावलेलं आहे. वशिष्ठ ऋषींना बोलावलं आणि शृंग ऋषींना शांता नावाची जी मुलगी आहे ती शांता नावाची मुलगी शृंग ऋषींना दिलेली आहे. कन्यादान केलेलं आहे. शांतनूचा पिता जो आहे शांतन हा दशरथ राजाचा जिवलग मित्र होता. त्यालाही बोलावून आणलं आणि लग्न हे लावलं गेलेलं आहे. राजा दशरथ हा भाग्यनिधी आहे, कारण वशिष्ठ हे त्यांचे कुलगुरू आहेत. विवाह होम लग्न सिद्धी सगळी पूर्ण झालेली आहे. इकडं वनामध्ये विभांडक ऋषी हे अनुष्ठान करून परत आले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं आपल्या पर्णकुटीमध्ये आपला मुलगा शृंगी नाही. त्याला ठकवून दशरथ राजांनी नेलेला आहे. आणि म्हणून विभांडक ऋषींना भयंकर राग आलेला आहे. रागाच्या भरामध्ये अयोध्येकडं निघाले. माझ्या बाळाला कोणी फसवून आणलेला आहे, ठकवून आणलेला आहे. आणि या नगरीमध्ये कशा पद्धतीचा सोहळा चालू झालेला आहे हे वाटेनं येताना विचारू लागले. त्यावेळेला त्या वाटेमधले लोक सांगू लागलेले की शृंगी ऋषी हा हरणीचा मुलगा आहे आणि त्याला दशरथ महाराजांनी शांतन नावाची मुलगी दिलेली आहे. मग विभांडकाला मूळ पाठवलेलं होतं, आमंत्रण दिलेलं होतं, पण ते वनवासी होते, ते भेटले नाहीत. म्हणून दशरथ महाराजांनी अतिशय आनंदानं विधियुक्त असं लग्न त्या शृंग ऋषीचं लावलेलं आहे. असं मुलाचं लग्न झालं. समारंभानं मुलगा विवाहित झाला. हे विभांडक ऋषीने ऐकल्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे. त्यांचं मन प्रसन्न झालं. त्याच वेळेला विभांडक ऋषी आपल्या अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत हे दशरथ महाराजांना समजलं. धावत पळत सामोरे गेले आणि विभांडक ऋषींच्या पायावरती अतिशय प्रेमानं डोकं ठेवलं. त्यावेळेला विभांडक ऋषींनी दशरथ महाराजांना आलिंगन दिलेलं आहे आणि भला भला दशरथा असं म्हणू लागले. दशरथ महाराजांनी विभांडक ऋषींना सर्व अलंकार भूषणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर नवरा नवरी आहेत त्यांनाही वस्त्र अलंकार दिले. विभांडक ऋषींना आनंद झाला आणि दशरथ महाराजावरती प्रसन्न झाले. हे राजा, तुझं जे मनोरथ असेल ते मी आत्ताच पुरवीन. म्हणून आल्हादयुक्त अतिशय प्रेमानं माझ्या मुलाला तुझी मुलगी दिल्यामुळं तू माझा प्रिय झाला असं म्हणू लागले. त्याच्यानंतर आसन टाकलेलं आहे. दशरथ महाराजांनी 16 उपचारानं विभांडक ऋषींची पूजा केली. पाय धुतलेलं, चरण तीर्थ प्राशन केलं. त्यावेळेला ऋषी प्रसन्न झाले. त्याच्यानंतर शांतन हा दशरथ महाराजांचा अतिशय प्रिय असा मित्र होता. लोमपाद राजा असं त्याला म्हणतात. त्याच्या देशामध्ये आवर्षण पडलेलं होतं, दुष्काळ पडलेला होता. दशरथ महाराजांनी विभांडक ऋषीची प्रार्थना केली आणि मग त्या लोमपाद राजाच्या बरोबर, शांतन राजाच्या बरोबर विभांडक ऋषी जाऊ लागलेले. त्यांनी तिथं जाऊन पाऊस पडण्यासाठी पर्जन्य याग केला. पाऊस पडलेला आहे. भूतांची पीडा सगळी संपली गेली. गो ब्राह्मण सुखी झालेले. दशरथा राजाची उदार स्थिती आहे. निष्कपट असा मित्र कार्यासाठी असलेला
त्यानं लोमपादाचं कार्य पूर्ण केलं. आणि मग विभांडक ऋषी अतिशय प्रेमानं त्या विभांडक ऋषींना लोमपादानं भाव अर्थानं नमन केलेलं आहे. पुन्हा अयोध्या नगरीमध्ये परत आले आणि त्यावेळेला विभांडक ऋषी हे यज्ञ केलं आणि त्याच्यामुळं पाऊस पडला. तृणधान्य भरपूर पिकलं गेलं. गायी ब्राह्मणांना लाभ झालेला आहे. असं म्हणून विभांडक ऋषींचं कौतुक तो लोमपाद करू लागलेला आहे. अशा पद्धतीनं अयोध्येमध्ये दशरथ महाराजांच्या जवळ दोघंही आलेले आहेत. दशरथ महाराजांनी दोघांचंही आदरातिथ्य केलं. आणि मग वशिष्ठ हे श्रेष्ठ असे कुळगुरू आहेत दशरथ महाराजांचे. दुसरे विभांडक ऋषी, त्याच्यानंतर शृंगी ऋषी हे अतिशय हर्षनिर्भर असे. आणि मग यज्ञाचा अंगीकार करू, यज्ञाला सुरुवात करू असं सांगितलं. शृंगी ऋषी राजाला म्हणू लागलेले आहेत की मी तुम्हाला पुत्र देईन असं म्हणून अतिशय उल्हासाने स्वतः यज्ञाला सुरुवात केली. विभांडक ऋषींना नमन केलेलं आहे. वशिष्ठ ऋषींना नमन केलं. दशरथ राजाच्या स्वार्थासाठी शृंगी ऋषींनी यज्ञाला सुरुवात केली. कुंड मंडप, यज्ञकुंडाजवळील ओठा अतिशय सुलक्षण दिसू लागलेला आहे. त्याच्यानंतर समिधा, दर्भ, 3 संध्यांच्या दर्भाचा रज्जू असं सर्व साहित्य तिथं जमा केलं गेलेलं आहे. आणि अग्नीची स्थापना केली. त्याच्यानंतर चारही बाजूला दर्भ पसरण्यासाठी परिपूर्ण अशी जी पात्र आहेत ती पात्र आहेत. तुपाचं भांडं आणलं गेलेलं आहे. दर्भाचं आसन टाकलं गेलेलं आहे. आणि यज्ञकुंडातील लाकडाच्या फळ्या वगैरे जे काही साहित्य आहे ते सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे. मंत्रोक्त असं त्याच्यावरती पाणी शिंपलं गेलेलं आहे. शृंग ऋषींचा अनुष्ठान चालू झालेलं आहे. अतिशय श्रेष्ठ असं त्यांचं अनुष्ठान आहे. आणि मग यज्ञ सुरुवात केलेली आहे. यज्ञ पूर्ण होताच यज्ञ पुरुष प्रगट झालेला आहे. अतिशय दैदिप्यमान, तेजोमय, उष्णही नाही आणि शीतही थंडही नाही, स्वानंदानं परिपूर्ण असलेलं तेज आहे. वशिष्ठ ऋषींना अतिशय आश्चर्य वाटू लागलं. विभांडक ऋषींना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. सगळे ऋषीगण आश्चर्यचकित झाले. अयोध्येचे जन सगळे तटस्थ झाले. श्वासोच्छ्वास थांबला गेलेला आहे. डोळ्याचं पातं लोवत नाही. सगळेजण एकटक पाहू लागलेले आहेत. शृंग ऋषीची ख्याती यज्ञातून यज्ञमूर्ती प्रगटलेली आहे. आणि मग पाठीमाग पुष्कळशे यज्ञ केले पण अशी फळप्राप्ती कधीही झाली नाही. ही ख्याती शृंगी ऋषींनी केलेली आहे. पुढं पोटाला रघुपती येईल याच्यासाठी यज्ञाच्या यज्ञमूर्तीनं प्रसादाचं भांड हातामध्ये घेतलेलं आहे आणि शृंग ऋषींना देऊ लागलेलं आहे. हा यज्ञ प्रौढांश प्रसाद आहे आणि हाच राजपत्न्यांना विभागून द्यावा. त्या योगे करून पुत्र संतान प्राप्ती होईल. या प्रसादाच्या योगे करून पुत्र प्राप्ती होईल. त्यांच्यानी हे सगळं त्रिजगत पावन होईल. अशी पुत्र संतती निर्माण होईल. त्याच्यामुळं निश्चित असं राजाला हे प्रसादाचं पात्र द्यावं. याच्यामध्ये अजिबात विलंब करू नये. तात्काळ प्रसादाचं भक्षण करावं. आणि विलंब केला, उशीर केला तर विघ्न निर्माण होईल असं सांगून ती यज्ञमूर्ती, तो यज्ञ पुरुष जो आहे तो अदृश्य झालेला आहे. यज्ञ पुरुष अदृश्य झाल्याबरोबर ते जे प्रसादाचं पात्र आहे ते पात्र आपल्या हातामध्ये घेतलं आणि शृंगी ऋषींनी दशरथ राजाच्या हातामध्ये दिलेलं आहे.
वशिष्ठ ऋषी सांगू लागलेले, याच्यासाठी आता उशीर करू नका. या प्रसादाची वाटणी करा, नाहीतर विघ्न उडवलं जाईल. आणि म्हणून वशिष्ठ ऋषी कुळगुरू आहेत आणि कार्य हे अतिशय साध्य व्हावं म्हणून त्याचे इष्टविभाग करावे. भविष्य जाणलं गेलेलं आहे. वशिष्ठ ऋषींनी प्रसादाचं पात्र हातामध्ये घेतलं, त्याचे भाग केलेले आहे. ते भाग कसे केले? कौशल्य मातेला परब्रह्माचा भाग दिलेला आहे, सुमित्रा मातेला भजनोत्तमाचा मार्ग दिलेला आहे, आणि कैकेयीला परमधर्माचा भाग्य दिलेला आहे. अशा भागाची जी वाटणी आहे ती वाटणी केलेली आहे. कौशल्या ती धर्मपत्नी आहे, सुमित्रा ही साध्वी आहे, कैकेयी ही सुंदरपणामुळं तिच्याशी दशरथ महाराजांनी विवाह केलेला आहे. पण ती रूप यौवनानं गर्विष्ठ आहे. आणि मग कैकेयी वशिष्ठ ऋषींना म्हणू लागलेली आहे, ऋषीवर्या, मी राजाची अतिशय लाडकी आहे, प्रिय आहे, आवडती आहे. जो मुख्य ज्येष्ठ भाग आहे तो मलाच दिला पाहिजे. ज्येष्ठ भाग ज्येष्ठाप्रती द्यावा हे मात्र अजिबात मला मान्य नाही. आणि म्हणून माझी स्थिती बघावी. हत्तीची भूषण शिळीला देऊन काय उपयोग आहे? अमोलिक हिरे असले तरी ते शाळीग्रामाला पूज्य नाहीत. म्हणून तुम्ही काय करा, मी पडियंती आहे आणि म्हणून मला ज्येष्ठ भाग दिला पाहिजे. ज्येष्ठ भाग मात्र वशिष्ठ ऋषींनी कौशल्येला दिलेला आहे, दुसरा सुमित्रेला दिला, तिसरा कैकेयीला दिलेला आहे. आणि मग तिच्या मनामध्ये अतिशय राग उत्पन्न झाला. पण वशिष्ठ ऋषींच्या समोर काही चालनासं झालं. द्वेष राग गुरुचा केल्यानंतर आलेला विभाग हा सुद्धा निघून जातो. आणि मग अंतःकरणाला दुःख झालेलं आहे. तेव्हा मी स्वर्गामध्ये होते, मी स्वर्गामधली स्वर्ग संपत्ती भोगलेली आहे, तरी सुद्धा माझं ज्येष्ठ पिंड माझ्या हाताला आला नाही. त्याच्यामुळं चित्तामध्ये गुरुचा द्वेष करू लागलेला आहे. आणि तो पिंड प्राशन करण्यासाठी कौशल्य आणि सुमित्रा दोघींनी शुद्ध आचमन केलेलं आहे. कैकेयी राजाच्या तोंडाकडं बघू लागलेली आहे आणि विलंब लागला. त्याच्यामुळं विघ्न उडवलं गेलं. जे गुरुचं वचन मानत नाहीत, गुरुचा उपदेश मानत नाहीत, त्यांच्यावरती तात्काळ विघ्न उडवलं जातं. तेच निरूपण ऐका. सुवर्चना आणि नाचणारी अप्सरा, ती मध्यशून ताल चुकताना नाचली. त्याच वेळेला ब्रह्मदेवानं तिला शाप दिला. सत्यलोकी मद्यपान अत्यंत निंद्य आहे. ताल चुकलेले आहे हे लक्षण मद्याचं आहे, हे लक्षण दारूचं आहे. निर्लज्जपणानं अतिशय सुंदर, नष्ट पापिनी तू घार होशील. आणि ताल चुकून चाचरी गेली, झोकांड्या खाल्ल्या म्हणून घारीसारख्या तुला झोकांड्या खाव्या लागतील. शाप दारुण ऐकलेला आहे आणि मग ते शाप मागू लागलेली आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं. दशरथ महाराजांच्या दरबारामध्ये अयोध्येमध्ये पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ होईल आणि त्याच्यानंतर यज्ञानं दिलेला तो यज्ञ पुरुडांश परम अन्न जे आहे त्याचे 3 भाग विभागले जातील. तू एक भाग प्राशन करावा. ज्येष्ठा भागी तुला गती नाही, मध्यासाठी तुला ती शक्ती नाही, कनिष्ठ भागाप्रती तिथं निर्मुक्ती आहे, निज शाप आहे. हे अयोध्यामध्ये होईल. या लागी तिथं तू जावं
मोक्षाची प्रथम पुरी, वेदशास्त्राचं निज माहेर अशी अयोध्या नगरी आहे. काशी हे मुक्ती क्षेत्र आहे. मेल्यानंतर तिथं मोक्ष प्राप्त होतो. काशीमध्ये मरावं लागतं, त्याच वेळेला मोक्षाची प्राप्ती होते. सर्व वैकुंठाला गेली नाही. अयोध्येचे मात्र अपूर्व नाव आहे. अयोध्या सगळी वैकुंठाला गेली. काशीहून ही सरस अशी अयोध्या नगरी आहे. त्रिवार नगरी वैकुंठाला नेलेली आहे. आणि म्हणून प्रथम रुक्मांगद राजानं सर्व त्रिवार नगरी वैकुंठाला नेली. दुसऱ्यांदा शिबिराजानं ख्याती केली. आणि तिसऱ्या वेळेला प्रभू रामचंद्र ही अयोध्या नगरी सर्व लोकांच्या जनांच्या सहित वैकुंठाला नेतील. आणि म्हणून चौथ्यानं ही मागुती अयोध्या वैकुंठाशी जाईल असं वशिष्ठ महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे. याच्यासाठी मूळ क्षेत्राच्या ठिकाणी अयोध्ये ही प्रथम पुरी आहे, मोक्षपुरी आहे. जड जीवांचा उद्धार करणारी, स्नानानं शाप निवारण होणारी अशी ती अयोध्या नगरी आहे. म्हणून अयोध्येमध्ये भाग प्राशन केल्यास तुझं शापमोचन होईल असं ब्रह्मदेवाने त्या अप्सराला सांगितलं. आणि मग ती अप्सरा गार झाली. ती 80,000 वर्ष त्या अयोध्येच्या महाद्वाराच्या ठिकाणी घिरट्या घालत होती. यज्ञ भाग पाहिला की तात्काळ झडप मारायची. कौशल्या माता ही सती प्रतिव्रता आहे. तिच्यावर तिला काही घाव घालता आला नाही. सुमित्रा माता ही शुद्ध सात्विक आहे. तिच्यावरही तिला झडप घालता आली नाही. कैकेयी ही अतिशय क्रोधायमान आहे आणि तिच्या त्या प्रसादावरती तिचं मनच नव्हतं. ती राजाच्या मुखाकडे बघत होती. त्याच वेळेला घारीने झडप घातली. हातामधला जो पिंड आहे तो घारीनं आपल्या तोंडावरती धरलेला आहे, तोंडामध्ये धरलेला आहे, चोचीमध्ये धरलेला आहे. आणि पंखानं मोठा फटकारा मारला गेलेला आहे. हात नखांनी उरबडला गेलेला आहे. आणि तो भाग मुखामध्ये घेऊन ती आकाशामध्ये उंच उडून गेली. लोक हाहाकार करू लागले. आणि मग कुणी त्या घारीला मारण्याचा प्रयत्न करू लागले. कुणी वरती पाहू लागले. थोर असा चमत्कार तिथं झालेला आहे. मग त्या पंखाची झडप लागल्याच्या नंतर कैकेयी माता हे पृथ्वी तलावरती जमिनीवरती उलथून पडली. भाग आपल्या हातातून निघून गेला. आणि म्हणून राजाकडं ती पाहू लागलेली आहे. दशरथ राजाला कैकेयी म्हणू लागलेली, आओ बघता काय? आणि मग दशरथ महाराज म्हणू लागले, मी करू काय? तुझा गर्व आढावा आला, इथं काहीच उपाय चालेना. गारीनं भाग प्राशन केला. तिच्या देहाचं देहबंधन संपलं. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं ही गमनागमनाची वार्ता संपली गेली. आणि मग ती सुखसंपन्न झालेली आहे. तोच भाग कैकेयीनं त्याची उपेक्षा केली. आणि म्हणून तिची फार चिंता उत्पन्न झाली. बाप अति गर्वाची ही ख्याती आहे. निज स्वार्थाचा घात होतो आहे. आत्मज्ञानाची उपेक्षा केली. आणि म्हणून अंगामध्ये अज्ञान आदळलेलं आहे. विषयामध्ये अधःपतन होतं. तशी दशा, तशी अवस्था कैकेयीची झाली. आणि म्हणून कैकेयी आक्रोश करू लागलेले आहे, दुःख करू लागलेले आहे. काय माय बाप बहुत दिवस जगून आणि पुत्रानं जर हेळना केली, उपेक्षा केली तर किती दुःख होतं. म्हणून
मेल्याच्या माग रुळून पाणी घालून त्याला पिंड देऊन सद्गती दिली जाते. तशी दशा कैकेयीची झालेली आहे. स्वतःचा भाग, त्या भागाची उपेक्षा केली आणि म्हणून पुन्हा धुसफूस करू लागलेले, ukसाबुक्शी रडू लागलेले. मी राजाची आवडती राणी आणि माझंच अभाग्य मला प्राप्त झालं. मला पुत्र संतती नाही. या जगामध्ये मी निंद्य आहे. माझं राजाशी अतिशय कोड कौतुक आहे. ते कोड कौतुक कुणालाच नाही, पण तरीसुद्धा माझं जळू तोंड. लोकांमध्ये माझं झालं वितंड, माझी निंदा झाली. ज्येष्ठ भाग आवडीनं मागत असताना कनिष्ठाला सुद्धा मी मुकले गेले. तेलही गेलं आणि तूपही गेलं, अशी माझी अवस्था झाली. ही बाजू गेली, ती बाजू गेली. मी फक्त एक निंदेला पात्र झाले. स्वार्थाला मी पूर्ण नडले गेले आणि लोकांच्या मध्येही मी निंदेला पात्र झाले. मला आता मरण का येत नाही म्हणून ती रडू लागलेली आहे, संताप करू लागलेली आहे. स्वर्गीचे जे देव आहे त्या सुरासुरांना मी वंद्य आहे. मी मृत्यूलोकी निंद्य आहे आणि माझं मंद भाग्य दगडासारखी मी झाले. मी राजाची आवडती पण तीच नावडती झाली. दगडासारखी माझी अवस्था झाली. देव पित्रासाठी मी निंद झाले. आंधळ्याच्या हाती रत्न पडलं पण त्याला ते सापडलं नाही, असं म्हणून काही रडू लागलेले, पडू लागलेले, दुःख करू लागलेले, तळमळू लागलेले. केस मोकळे सुटले गेलेले, गडबडा पृथ्वीवरती लोळू लागलेले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागलेले, तळमळ करू लागलेले. आणि हे कैकेयीचं दुःख कौशल्या मातेनं पाहिलं. तिला कळवळा आलेला आहे आणि मग तिच्यावरती उपकार करण्यासाठी ती प्रवर्तलेली आहे, पुढं झालेली आहे. श्री भावार्थ रामायण एका जनार्दन स्वामींना शरण जाऊन नाथबाबा सांगतात की इथवर हे निरूपण झालेलं आहे. आणि मग तो पिंड प्राशन हा जो अमृताची कथा आहे, सुंदर असा कथाभाग आपल्याला बालकांडाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांड एका कार्तिकाया पुरोडाशी विभागोणाम द्वितीयोऽध्याय गोढा. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव